नमस्कार. मी कवी अमोल लक्ष्मण कराळे, नवी मुंबई पोलीस, राहणार अहिल्यानगर, केडगाव. मी आज आपणासमोर मी स्वतः केलेली सुंदरशी काव्यरचना सादर करत आहे, जी की विडंबनात्मक कविता आहे. ती आज आपणासमोर सादर करत आहे. माझ्या कवितेचं नाव आहे खादाड रावसाहेब. खादाड रावसाहेब म्हणतो, मला जेवण जात नाही. खादाड रावसाहेब म्हणतो, मला जेवण जात नाही. जेव्हा बघावं तेव्हा हा सारखा खात राही. जेव्हा बघावं तेव्हा हा सारखा खात राही. जेवण करून रोज रडायचं, जेवण चांगलं नाही. जेवण करून रोज रडायचं, जेवण चांगलं नाही. शेवटचा ढेकर येईपर्यंत हा चरत राही. शेवटचा ढेकर येईपर्यंत हा चरत राही. तब्येत बघावी भोपळ्यासारखी. तब्येत बघावी भोपळ्यासारखी. धक्का लागताच लवंडून जाईल. डोळे वासून वटावटा दुसऱ्याच्या ताटाकडे पाहत राहील. डोळे वासून वटावटा दुसऱ्याच्या ताटाकडे पाहत राहील. हावरट हा खूप गबाळेपणाचा करतो कळस. हावरट हा खूप गबाळेपणाचा करतो कळस. नाव ठेवतात सर्व लोक, याला नाही वळत. नाव ठेवतात सर्व लोक, याला नाही वळत. अंगात आळस अंगात असावा. आळस अंगात असावा, पण आळसात बुडालेला नसावा. आळस अंगात असावा, पण आळसात बुडालेला नसावा. खादाड रावसाहेबांना हवा नेहमी विसावा. खादाड रावसाहेबांना हवा नेहमी विसावा. अन्न दुसऱ्याचं असलं म्हणून अन्न दुसऱ्याचं असलं म्हणून पोट तरी आपलं समजावं. अन्न दुसऱ्याचं असलं म्हणून पोट तरी आपलं समजावं. जेवताना तरी रावसाहेबानं माणसासारखं वागावं. जेवताना तरी रावसाहेबानं माणसासारखं वागावं. शरीराचा वाढलाय भार, पायांना पेलवेना. शरीराचा वाढलाय भार, पायांना पेलवेना. स्वतःच्या कामासाठी सुद्धा याला चालवेना. स्वतःच्या कामासाठी सुद्धा याला चालवेना. खाण्यासाठी जगतोय हा, दुसरे काही नाही. खाण्यासाठी जगतोय हा, दुसरे काही नाही. कायम याच्या तोंडात वाक्य, मला जेवण जात नाही. कायम याच्या तोंडात वाक्य, मला जेवण जात नाही. हसणे कधी तोंडावर नाही, सारखे चालू रडणे. हसणे कधी तोंडावर नाही, सारखे चालू रडणे. रावसाहेबांच्या जीवनाचे उद्दिष्ट फक्त जेवणे. रावसाहेबांच्या जीवनाचे उद्दिष्ट फक्त जेवणे. धन्यवाद.